वारीची उपासना कशी असली पाहिजे की जशी तुकोबांनी केली. वारीची उपासना कशी असली पाहिजे का जशी ज्ञानोबांनी केली. वारीची उपासना कशी असली पाहिजे का जशी मुक्ताईंना केली. वारीची उपासना अशी असली पाहिजे का जी जनाबाईंना केली. त्याला खरं म्हणायचं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, नमो पार्वती पते हर 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 हर. ए रवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांन मागे, समचरण सरोजम सांद्रम नीलांबुदाभम, जगणविहित पाणिं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवले हास्यं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारणी आता, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा,
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांतांचे गोड रसिकत्व उपलिले. ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करून. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा उभेरू. मस्तक हे पायावरे, या वारकरी संतांची या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाते महाद्वारा हरिभेटी. ए रवी तरी माझी या भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता, कोरांण मागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी. साधकांचे मायबाप, योग्यांचे माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील 85 क्रमांकाची ओवी आजच्या निरूपणाकरता निवडली आहे. पहा, प्रस्तुत ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय सांगतात की जशी एखाद्या समर्थ पुरुषाची पत्नी, समर्थ पुरुष म्हणजे काय की एखाद्या राजाची पत्नी असेल किंवा एखादा गव्हर्नर ऑफिसर असेल, तर त्याची पत्नी असेल तर तिला कधीही अन्न मागण्याकरता दारोदारी फिरावं लागतं का? नाही. मग तसंच ज्ञानोबरायांनी सांगितलं की जो भक्त अनन्य भावाने त्या ठिकाणी भगवंताला शरण येतो, त्याला कधीही त्याच्या संसाराची चिंता करायची गरज राहत नाही, त्याला कधीही त्याच्या स्वतःच्या आयुष्याची चिंता करण्याची गरज राहत नाही. कारण त्याला माहिती आहे आपण ज्या अर्थी भगवंताला शरण गेले त्या अर्थी आपली सगळी जबाबदारी, आपल्या सगळ्या संसाराचा गाडा त्या ठिकाणी भगवंत ओढण्याकरता समर्थ आहे. आणि हाच भाव ज्ञानोबरायांनी आजच्या ओवीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य. वारीनिमित्त आपण सगळ्यांनी आजचं हे प्रवचन ठेवलंय. खरं तर संपूर्ण ग्रामस्थ सुसगाव सर्वांच्या चरणावरती सर्वप्रथम नतमस्तक होते, सर्वांच्याच प्रति आभार व्यक्त करते. खरं तर तुम्ही संधी दिलीत म्हणून आज इथं प्रवचन मला करता येते आणि त्याच्याकरता सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. उपस्थित अनुपस्थित सगळ्यांचेच आभार व्यक्त करते. सर्व श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. ज्ञानोबा तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं आजच्या या ओवीच्या माध्यमातून तुमच्यासमोर, प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करते. पहा, ओवीचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं की जो भक्त अनन्य भावाने भगवंताला शरण जातो त्याचं निश्चितपणे भगवंत त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत असतो. पण मला सांगा, आपण भक्तच नसू, जर आपण भक्तच नाही बनलो तर देव घेईल का आपली जबाबदारी? घेईल का देव? अजिबात नाही. मग त्याच्याकरता आपल्याला त्या ठिकाणी आधी भक्त बनावं लागतं. आणि पहा, सांप्रदायिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं, आता वारीला संप्रदायामध्ये खूप महत्त्व दिले, बरोबर. आणि सांप्रदायिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायामध्ये एक त्रिकूट सांगितलं गेलं. मग ते त्रिकूट कोणतं? उपासक, उपासना आणि उपास्य दैवत, हे त्रिकूट संप्रदायामध्ये सांगितलं गेलं. आणि ऐका, त्याच्याही आधी ज्ञानोबांनी पण एक त्रिकूट सांगितलं, सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. ज्ञानोबांनी एक त्रिकूट सांगितलं, काय? वाढणारे उदार पाहिजेत, जेवणारे निरोगी पाहिजेत आणि जेवण चविष्ट पाहिजे. म्हणजे काय? पहा, ज्ञानोबांनी सांगितलं कधी कधी काय होतं, वाढणारे उदार असतात, जेवणारे सुद्धा निरोगी असतात, पण जेवणच चविष्ट नाही. कधी कधी जेवणारे सुद्धा निरोगी आहेत, जेवण सुद्धा चविष्ट आहे, पण वाढणारे उदार नाहीत. वाढताना थोडी कंजूसी करणार, ह्यांना पुरतंय का त्यांना पुरतंय का. आणि कधी कधी वाढणारे सुद्धा उदार आहेत, त्या ठिकाणी जेवणारे सुद्धा निरोगी आहेत, पण त्या ठिकाणी जेवणच चविष्ट नाही. मग असं ज्यावेळी वाढणारे उदार असावे लागतात, जेवण चविष्ट असावं लागतं आणि जेवणारा सुद्धा निरोगी असावा लागतो. हे त्रिकूट जुळून येण्याकरता जसं कठीण आहे, तसंच उपासक, उपासना आणि उपास्य दैवत हे तिन्ही त्रिकूट जुळून येणं कठीण आहे. मग आता ऐका, ताई, उपासक म्हणजे काय, उपासना म्हणजे काय आणि उपास्य दैवत म्हणजे काय? आता पहा, आपण वारी करता गेलो ना, आपण सगळे जाऊन आलो एकदा वारीमध्ये. आता मला एक गोष्ट सांगा, वारीमध्ये आपण जातोय, आपण भक्त आहे, बरोबर. वारीमध्ये आपण जातोय ह्याचा अर्थ आपण काहीतरी उपासक आहे, आपण काहीतरी भक्ती करतोय, ह्याचा अर्थ आपण उपासक आहे. त्याला काय म्हणायचं? उपासना. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर जो भगवंताची भक्ती करतो, जो भगवंताला प्राप्त करण्याकरता त्याच्या मनामध्ये काहीतरी तळमळ असते, भगवंताला प्राप्त करण्याकरता तो त्या ठिकाणी दिवस रात्र त्याचं नामस्मरण करत असतो, तो खरा उपासक. आता उपासना म्हणजे काय? आपण सगळे वारीला जाऊन आलो, काही अजूनही त्या ठिकाणी भगवंताच्या पंढरपूरच्या दिशेने कितीतरी वारकरी आज निघाले. ते म्हणजे जे भक्त त्या ठिकाणी वारी करतायत, तर वारी त्यांच्याकरता काय आहे? उपासना आहे. वारी त्यांच्याकरता उपासना आहे.
आपण हे बघा कधी कधी श्रावण सोमवार करतो, कधी कधी एकादशी व्रत करतो. म्हणजे आपण ते काय करतोय का भगवंताला त्या ठिकाणी आपल्याला जवळ करण्याकरता आपण त्याच्याकरता काहीतरी उपासना करतो. मग उपास्य दैवत म्हणजे काय, तर आता सगळे लोक पंढरपूरच्या दिशेनं चाललेत. माऊलींची पालखी निघाली, तुकोबांची पालखी निघाली, सोपान काकांची पालखी निघाली, निवृत्तीरायांची पालखी निघाली, मुक्ताईंची पालखी निघाली, जनाबाईंची पालखी निघाली. मग आता सगळे चालले कुठं, पंढरपूरला. कशा करता, त्या श्रीमुखाचं त्या ठिकाणी पाहण्याकरता त्याला सगळे आज या ठिकाणी निघाले. ते म्हणजे काय की जे लोक वारीला चालले किंवा जे उपासक आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्याकरता उपास्य दैवत कोण आहे, एकमेव पांडुरंग परमात्मा विठ्ठल त्या ठिकाणी त्यांच्याकरता उपास्य दैवत आहे. पण आता ऐका, मी जसं सांगितलं वाढणारे उदार असले पाहिजेत, जेवणारे त्या ठिकाणी निरोगी असले पाहिजे आणि जेवणही चविष्ट असलं पाहिजे. तसंच उपासकही चांगला असला पाहिजे, उपासनाही चांगली असली पाहिजे आणि उपास्य दैवतही चांगलं असलं पाहिजे. पहा, वारकरी आता उपासक तर झाले, त्यांनी उपासनाही केली, पण त्यांनी उपास्य दैवतही कसं निवडलं बाबा, किती छान, विठ्ठलाला उपास्य दैवत त्यांनी निवडलं. पण आता ऐका, कधी कधी असं होतं की उपासनाही चांगली असते, बरं उपासनेतही काही त्या ठिकाणी वावगं नाही, सगळं व्यवस्थित, काय उपासक चुकतो. कधी कधी उपासक चुकतो म्हणजे काय, उपासक म्हणजे मी काय सांगितलं का, जो एखादा भक्त असतो, जो त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करण्याकरता धडपड करत असतो, तो उपासक असतो. पण आता ऐका, कधी कधी असं होतं उपासक उपासना करतोय पण तरी सुद्धा त्याला भगवत प्राप्ती होत नाही. बरोबर आहे ना, आपण कितीतरी भक्ती करतो, इतकी भक्ती करतो, दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण आहे, पण तरी सुद्धा आपल्याला भगवत प्राप्ती होत नाही. तरी सुद्धा आपल्या म्हणजे ध्यानात सुद्धा विठ्ठल येत नाही, स्वप्नात येणं तर लांबची गोष्ट. मग त्याच्याकरता आपण उपासक म्हणून कुठेतरी कमी पडत असतो, चुकत असतो म्हणण्यापेक्षा कमी पडत असतो. मग तुम्ही म्हणाल ताई खरा उपासक कोण, आता ऐका, एक दृष्टांत देऊन सांगते खरा उपासक कोण. दृष्टांत ऐकून आपण सोडून देतो, दृष्टांत ऐकणं फक्त गरजेचं नाही, त्या दृष्टांतातून मिळालेला सिद्धांत आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. दृष्टांत असा की 4 मित्र असतात आणि ते 4 मित्र त्या ठिकाणी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याकरता निघालेले असतात आणि आपल्यासारखा असं रोडनी नाही. त्यांनी ठरवलं की आपण नदीचा प्रवास करत जायचो, म्हणजे गावाच्या आईल्या तीरावरून त्या गावाच्या पहिल्या तीरावरती जाण्याकरता ते 4 मित्र ठरवतात. आणि मग ते 4 मित्र ठरवतात, नदीच्या किनारी जातात आणि रात्रीची वेळ असते, 6-7 वाजलेले असतात. रात्रीची वेळ ते ठरवतात की आता आपण नावेने प्रवास करायचा आणि आईल्या तीरावरून पहिल्या तीरावरती जायचं. त्यांनी ठरवलं, सगळं झालं, ते 4 मित्र नावेत पण बसले आणि रात्रीची वेळ 6-7 वाजले असतील, बसले आणि ते बराच वेळ जवळजवळ अर्धा ते 1 तास त्यांनी नावाड्याची वाट बघितली की आता नावाडी येतील, ते आपल्याला वल्ले मारत इकडून या आईल्या तीरावरून पहिल्या तीरावरती पोहोचवतील. पण बराच वेळ वाट पाहूनही त्यांना नावाडी तिथं आलं नाही. मग त्यांच्यातले 4 मित्र, आता मित्रच शेवटी, मित्र म्हणले एकमेकांना, अरे आपण 4 गड्यासारखे गडी आणि आपल्याला काही एक नाव आईल्या तीरावरून पहिल्या तीरावर जाणार नाही का, आपण एक काम करू, आपण 4 आहे ना, दोघं वल्ले मारू, दोघं दमले का दोघं मारू, दोघं दमले का दोघं मारू, असं ठरवलं. 4 नावेत बसले. त्याच्यातल्या 2 मित्रांनी वल्ले मारायला सुरुवात केली आणि रात्रीची वेळ होती. आता रात्रीच्या वेळात नदीचं पात्र किती आहे, आपण पुढं जातोय का मागं, तर काय कळणार आहे कोणाला, फक्त वल्ले मारतायत म्हणून मारतायत आणि रात्रीची वेळ काही दिसत नव्हतं त्यांना. आणि मग ते 2 जण 7:30 वाजता त्यांनी वल्ले मारायला घेतले असेल, 7:30 वाजता, रात्रीचे 12 वाजले, 12:30 वाजले तरी त्यांना नदीचा काही तो किनारा तर पहिल्या तीरावरती पोहोचेनाच काही झालं तरी. मग ते 2 मित्र म्हणले, अरे आता आपण दमलोय, मला वाटतं नदीचं पात्र मोठं आहे, आपण ह्या दोघांना उठवू आणि ह्यांना वल्ले मारायला लावू. ते 2 मित्र बसले, ते जे 2 आराम करत होते का त्यांनी वल्ले मारायला घेतले. आता त्यांनी वल्ले मारायला घेतले रात्री 12:30 वाजता, ते पहाटे उजाडेपर्यंत 5:30-6 पर्यंत वल्ले मारतायत, तरी अजून त्यांना किनारा मिळेना. मग ते 4 मित्र शेवटी चिंतेत पडले. 4 एकच प्रश्न केला, आपण वल्ले मारतोय, जवळजवळ आता 7:30 वाजले, आता पहाटेचे किती वाजले, 5:30 वाजले, 7:30 वाजल्यापासून पहाटेचे 5:30 पर्यंत वल्ले मारतोय, म्हणजे नाही म्हणलं तरी 10 तास धरून चालायचं. इतकं वल्ले मारतोय तरी नदी आपल्याला पहिल्या तीरापर्यंत पोहोचता येत नाही, किनारा मिळत नाही, म्हणजे असं नदीचं पात्र इतकं तर मोठं नसू शकतं ना, का 10 तास लागतात आपल्याला जायला. त्याच्यातला एक मित्र म्हणाला, हुशार होता तो, म्हणाला तुम्ही पुढचं पात्र राहू द्या, मागचा किनारा बघा अजून हातभर पण लांब गेला नाही. मग त्यांना कळलं आपण वल्ले मारतोय खरं, आपण सगळे परिश्रम करतोय, पण नाव अजून पुढेच गेली नाही, आपण त्याच किनाऱ्यावरती अजून. तेवढ्या तिथं नावाडी येतात. ते म्हणतात, पाहुणे कोण तुम्ही आमच्या नावात कसे बसले, तुम्ही नावाडी, हो मी नावाडी. अहो बाबा, आम्ही इथं जवळजवळ 10 तास झालं वल्ले मारतोय
आणि आम्हाला हे पहिल्या तिरेवरती आम्ही पोचलोच नाही, हातभर पण अजून आम्ही लांब नाही गेली नाही. मग ते नावाडे म्हणले नाव जाईलच कसे पुढं. मला काल बाहेर गावात जायचं होतं म्हणून मी काय केलं, त्या नावेला एक दोरी बांधली आणि ती दोरी लिंबाच्या झाडाला बांधून ठेवली. आणि रात्र असल्यामुळे तुम्हाला ते काही गणित लक्षात आलं नाही, मी ती दोरी बांधून ठेवली ती लिंबाच्या झाडाला. मग तुम्ही अजून आहे ना 1 वर्ष वल्ले मारले असते तरी तुम्हाला किनारा मिळाला नसता. मग त्यांना कळलं बाबा आपण वल्ले तर मारतोय पण आपल्याला किनारा मिळाला नसता. आपल्याला त्यांच्यावर हसायची गरज नाही. दृष्टांत संपला पण सिद्धांत लक्षात घ्या. आता ऐका, लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही भक्तिरूपी नावेत बसलोय, सत्कर्माचे वल्ले देखील तुम्ही आम्ही मारतोय, पण जो प्रेमरूपी दोरे तो संसार रूपी झाडाला अजून बांधला गेलाय आणि परिणाम आपल्याला अजून किनारा मिळत नाही, परिणाम आपल्याला अजून परमार्थ कळत नाही. म्हणजे सांगायचंय काय, उपासक आपण होतोय ना, आपण भक्त होतोय. भक्त असा बनायचा का ज्याने संसारातून मन काढलं पाहिजे. भक्त असा बनायचा का ज्याचं संसाराशी काही घेणं देणं उरलं नाही पाहिजे. मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुकोबांनी सांगितलं, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किंवा विषयीचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मी माझ्या मनाचं सांगत नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, ज्ञानोबांनी सांगितलं. विषयामध्ये माणूस इतका गुंतला का त्याला आता विषयामध्ये खरं सुख वाटतं, पण खरं सुख परमार्थात हे त्याला कळायला वेळ लागतो. म्हणून आपण वारी करता निघतो, ज्यावेळी आपण वारी करतो. आता काही लोक असतात का जे पूर्ण वारी करतात, काही लोक असतात का जे टप्पे करतात. कसे का वारी करणं, आपण वारी करतो ह्याला खरं महत्व आहे. पहा, काही लोकांना वारी घडणं सुद्धा नशिबामध्ये होत नाही, पण आपल्या नशिबात ते, ह्याचा अर्थ भगवंताची आपल्यावरती कृपा आहे, माऊलींची आपल्यावरती दृष्टी आहे, तुकोबांची आपल्यावरती दृष्टी आहे, कृपा आहे आपली त्यांची आपल्यावरती. त्याच्याशिवाय 2 पावलं वारीत चालणं सुद्धा मला वाटतं भाग्याचं असतं. आणि म्हणून वारीमध्ये चालताना ना आपण जी संसाराची चिंता करतो ती चिंता आपण केली नाही पाहिजे. आजच्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबारांनी तेच सांगितलं, ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. ज्ञानोबांनी सांगितलं माझ्या भक्तांना संसाराची काही चिंता राहत नाही. म्हणजे 12व्या अध्यायातून माऊलींनी आपल्याला सांगितलं, ह्याचा अर्थ स्वतः भगवंत आपल्याला सांगतात 12व्या अध्यायामध्ये की माझ्या भक्तांना कोणतीही संसाराची चिंता राहत नाही. कारण त्यांना माहिती असतं त्यांचा भगवंत त्यांची सगळ्या तिकडं जबाबदारी घेण्याकरता समर्थ आहे. आणि म्हणून पहा, मी मगाशी जो दृष्टांत सांगितलं तो लक्षात घ्या, त्याचा सिद्धांत लक्षात घ्या. भक्तिरूपी नावे तुम्ही आम्ही बसलोय, सत्कर्माचे वल्हे पण आपण मारले, पण तरी सुद्धा नाव हातभर पुढे गेले नाही. ह्याचा अर्थ आपण उपासक म्हणून कुठंतरी कमी पडतोय. मग आता ऐका, आपल्याला चांगलं भक्त बनता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं उपासक त्या ठिकाणी बनता आलं पाहिजे. सगळी संसाराची चिंता आपल्याला विसरता आली पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपल्याला विलीन होता आलं पाहिजे. त्याच्याकरता वारी आहे, त्याच्याकरता परमार्थ आहे, त्याच्याकरता ज्ञानेश्वरी, त्याच्याकरता प्रवचन आहे. पण आपलं चुकतं काय, आपण संसारामध्येच गुंतून राहतो. मग तसं न करता आपल्याला फक्त एक चांगला भक्त बनता आलं पाहिजे, आपल्याला चांगला एक उपासक बनता आलं पाहिजे. आणि निश्चितपणे एकदा का आपण आपला भार आहे ना काही करू नका, एकदा आपल्या संसाराचा भार द्या विठ्ठलावरती सोडून. काय व्हायचंय, चांगलं झालं तरी चांगलं, नाही चांगलं झालं तरी त्याहून चांगलं. कारण वाईट तेव्हाच घडत असतं का जेव्हा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होणार असतं. त्याच्याकरता आपली सगळी जी चिंता आहे ते एकदा भगवंताच्या चरणाशी विलीन करा, त्याच्या चरणाशी जी आपली चिंता आहे ती सोडून द्या. कारण बघा, जो चिंता करतो तो दुःखी असतो आणि जो चिंतन करतो तो आयुष्यामध्ये सुखी असतो. त्याच्याकरता चिंतन करत राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण उपासक चांगला बनलो का मग आपली वारी त्या ठिकाणी सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. ताई, आता आम्हाला उपासक कळाला, पण उपासना काय, तर आता ऐका, वारीची उपासना कशी असली पाहिजे की जशी तुकोबांनी केली. वारीची उपासना कशी असली पाहिजे का जशी ज्ञानोबांनी केली. वारीची उपासना कशी असली पाहिजे का जशी मुक्ताईंना केली. वारीची उपासना अशी असली पाहिजे का जी जनाबाईंना केली. त्याला खरं म्हणायची वारीतली उपासना. आता ऐका, तुम्ही म्हणाल ताई वारी म्हणजे काय, तुम्ही म्हणाल ताई वारी केल्यानंतर मिळतं काय, ताई वारीतलं सुख काय. आता ऐका, वारी म्हणजे चालता बोलता केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजे वारी. चालता बोलता ज्ञानोबा तुकोबांचा केलेला जयघोष म्हणजे वारी. चालता बोलता विठ्ठलाचा नामघोष केलेला जप म्हणजे वारी. आणि संसारातल्या सगळ्या चिंता विसरून, आयुष्यातले सगळे त्या ठिकाणी किंतु परंतु विसरून, संसारातले सगळे विषय सोडून पांडुरंगाच्या रंगात रंगता येणं म्हणजे वारी. त्याला म्हणायचं वारी आणि त्याला म्हणायची उपासना. तुम्ही म्हणाल ताई वारी समजली, पण वारीत होतं काय, वारीत आपल्याला मिळतं काय. तर आता ऐका, वारीत असं सुख आहे का जे सुख दुसरीकडे कुठे मिळणार नाही. पहा, वारीमध्ये ना माऊली हे एका शब्दावरती वारकऱ्यांची नाळ जोडलेली. कालच वारीत जाऊन आले, कालच एक टप्पा चालून आले,
त्याच्यामध्ये असा अनुभव आला का सांगताना सुद्धा अंगावरती काटा येतो. आम्ही सगळे वारी सोडून थोडंसं पुढं आलो आणि ते एक काका होते, त्यांना फक्त आम्ही माऊली म्हणून हाक मारली. त्या काकांनी आमचं जे बोट धरलं तर आमच्या दिंडीपर्यंत आम्हाला सोडवलं. म्हणजे एखाद्या माणसाला वडिलांच्या वयाचा जर माणूस असेल त्याला आपण माऊली म्हणून हाक मारली तर तो वडिलांसारखी माया करतो. एखाद्या आजोबांच्या वयाचे माणूस असेल त्यांना जर आम्ही माऊली म्हणलं तर ते आम्हाला नातवासारखी माया करतात. ही ताकद आहे माऊली या शब्दामध्ये, ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून पहा, वारी करताना माणसाला काय कळतं का आयुष्य कसं जगायचं हे जर बघायचं असेल तर वारी करायची. माणसाला आयुष्यामध्ये असं वाटत असं ना, अरे माझ्या आयुष्यात किती वाईट घडते, माझ्या आयुष्यामध्ये किती त्या ठिकाणी अडचणी येतात आहे, त्यांनी एकदा तरी वारी करावी. ज्याला वाटतं ना भगवंत माझ्या सोबत नाही त्यांनी एकदा तरी वारी करावी. ज्याला वाटतं ना माऊली माझ्याकरता लक्ष देत नाही त्याने एकदा तरी वारी करावी. आणि वारी केल्यानंतर ना मग कळतं का भगवंत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. फक्त त्या ठिकाणी आपल्याला गरज असते ती फक्त धैर्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे, संयम आपल्याला ठेवता आलं पाहिजे आणि तिथंच आपण चुकतो. वारी चालताना माणसाला कळतं की बाबा कधी कधी परके सुद्धा आपले वाटतात आणि कधी कधी आपले सुद्धा परके वाटत असतात. वारी चालताना आपल्याला कळतं की बाबा काही या ठिकाणी आयुष्यात कायम नाहीये, कुठलीच गोष्ट आयुष्यात कायम नाहीये. वारकरी लोक पहा, दिंडी आपण रोज ह्या गावातून त्या गावात जातो, ह्या मुक्कामावरून त्या मुक्कामावरती, ह्या तंबूतून त्या तंबूमध्ये. मग वारी इतक्या छोट्या प्रसंगातून सुद्धा, इतक्या छोट्या नियमातून सुद्धा वारी शिकवती की आयुष्यामध्ये कायम काहीच नाहीये, सगळं क्षणिक आहे, सगळं वेळेवरती अवलंबून आहे, खेळ फक्त वेळेचा असतो. आणि म्हणून आपल्याला वारीतून हेच शिकता आलं पाहिजे, जास्त सुख आलं का ते पण टिकणारं नसतं, जास्त दुःख आलं का ते पण टिकणारं नसतं. आणि हे शिकण्याकरता वारी आहे, हे समजून घेण्याकरता वारी आहे. म्हणून मग उपासना कशी करायची, वारी कशी करायची की जशी तुकोबांनी केली, वारी कशी करायची की जशी माऊलींनी केली, वारी कशी करायची का जशी मुक्ताईंनी केली. पहा, तुकोबारायांनी तर एकच सांगितलं, देवा वारी करण्याकरता मला भिकारी जरी व्हावं लागलं तरी मला त्याची पर्वा नाही. तुकोबांनी सांगितलं, होईल भिकारी पंढरीचा वारेकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. तुकोबांनी सांगितलं, देवा फक्त भिकारी व्हायचं ना वारी करण्याकरता मी ते व्हायला सुद्धा तयार आहे, पण तुझी वारी माझ्या आयुष्यातून वजा झाली नाही पाहिजे. माऊलींना तर सांगितलं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी, पांडुरंगी मन रंगले. माऊलींनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये आता फक्त एकच आवड राहिली, काय तर खांद्यावरती घोडी घ्यावी, खांद्यावरती पताका घ्यावी आणि विठू माऊलीचा जय घोष करत त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये जावं. ह्याला म्हणायची उपासना. बरं, माऊलींनी सांगितलं आणि तुकोबांनी सांगितलं असं आहे का? कितीतरी संतांनी सांगितलं बाबा. जनाबाईंनी सांगितलं, जनाबाईंना काय सांगितलं? जनाबाईंनी सांगितलं, डोईचा पदरा आला खांद्यावरी, डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळा खांद्यावरी विणा, हाती घेऊन टाळा खांद्यावरी विणा, आता मज म्हणा कोण करी, आता मज म्हणा कोण करी, हाती घेऊन टाळा खांद्यावरी विणा, हाती घेऊन टाळा खांद्यावरी विणा. जनाबाईंनी सांगितलं, काय सांगितलं? देवा आता असं वाटतं मी सगळी लाज सोडली, देवा आता असं वाटतं खांद्यावरती विणा घ्यावा, गळ्यामध्ये टाळ घ्यावा आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांचा जय घोष करत तुझ्या दरबारामध्ये यावं. ह्याला म्हणायचं वारी, ह्याला म्हणायचं उपासना. म्हणजे आपल्याला चांगलं उपासकही बनता आलं पाहिजे, आपल्याला चांगली उपासनाही करता आली पाहिजे आणि आपल्याला चांगलं उपासक दैवतही त्या ठिकाणी ठरवता आलं पाहिजे. पहा, कितीतरी वारकरी आहेत का जे पंढरपूरच्या दिशेने चाललेत, ते कोणाच्या जबाबदारीवर चाललं? ते माऊलींच्या जबाबदारीवर चाललेत, पांडुरंगाच्या जबाबदारीवरती चाललेत. ज्यांचा आज आपण उभी घेतली त्यांचं एकमेव अधिष्ठान म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तुकोबांचं एकमेव अधिष्ठान म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं, तुकोबांनी स्वतः सांगितलं, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. दुसऱ्या देवताची स्तुती करणं सुद्धा आमच्या करता ब्रह्महत्या आहे. एकाचे धरेला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, आम्हाला पांडुरंग सोडून दुसरा कोणता देव नको.
आम्हाला पांडुरंग सोडून दुसऱ्या कोणत्या देवाचं नामस्मरण नको. देवा भक्ती केली तर तुझीच करेन, देवा वारी केली तर तुझीच करेन, देवा काही सुखदुःख झालं आयुष्यामध्ये जे काही सांगायचं ते देवा तुलाच सांगेल. असा भाव ज्या वेळेला आपल्या मनामध्ये प्रकट होतो तेव्हा त्याला म्हणायची खरी उपासना. आता उपासना ही कळाली, उपासकही कळाला, पण उपास्य दैवत म्हणजे काय? उपास्य दैवत असं दैवत की जो एखादा उपासक ज्यावेळी भक्ती करतो, ज्यावेळी एखादी उपासना करतो त्यावेळी तो निश्चितपणे एखादं उपास्य दैवत त्याच्यात ठरलेलं असतं. आता उपास्य दैवत ठरलेलं म्हणजे काय की तो त्याच देवाला धरून नामस्मरण करतो, तो त्याच देवाला धरून त्या ठिकाणी त्याचं सगळं चिंतन करत असतो. मग त्या देवताचं जे चिंतन करतोय, ज्या देवाची तो भक्ती करतोय त्याला म्हणायचं उपास्य दैवत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसा भक्त आहे, आपली जशी उपासना आहे तसं आपलं उपास्य दैवतही असलं पाहिजे. पहा, आपण उपासना करतो देवीची आणि म्हणतो का पांडुरंग मला पावत नाही, असं चालेल का? जशी उपासना करतो, जसा भक्त बनतो तसं आपल्याला निश्चितपणे आपलं उपास्य दैवत ठरवावं लागतं. मग उपास्य दैवत कोण? तर सगळे लोक वारीच्या दिशेनं चालले का त्यांचं उपास्य दैवत कोण असणार? निश्चितपणे पांडुरंग. आणि तो पांडुरंग कसा आहे का? तो आंधळ्या पांगड्याचा जात आहे, तो आंधळ्या पांगड्याचा देव आहे, तो गरीबाचा देव आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो श्रीमंताचा नसला तरी चालन पण आपल्यासारखा गरीबाचा देव आहे. त्याच्याकरता किती पण वारकरी जाऊ द्या, ते एकमेव चाललेत कोणाच्या विश्वासावरती? पांडुरंगाच्या विश्वासावरती. ते एकमेव चाललेत ते माऊलींच्या विश्वासावरती. पहा, स्वतः भगवंत सांगतात, नारदांना म्हणतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. त्या ठिकाणी भगवंत स्वतः म्हणतात नारदांना, अरे नारदा, इथं भगवत सगळे वारकरी माझ्या पंढरपूरच्या दिशेने येत आहेत, सगळे वारकरी मला भेटण्याकरता येतात आहे आणि मी इथं पंढरपुरामध्ये काय करू? मी इथं थांबणार नाही बाबा. आता आपण पंढरपुरात दर्शनाला गेलो तरी काय उपयोग होणार नाही, लोक हसतील ना आपल्याला गेले तर. कारण आत्ता भगवंत कुठं भेटेल तर तो फक्त वारीत भेटेल. आत्ता भगवंत तो कुठं भेटेल तर तो फक्त वारकऱ्यांमध्ये भेटेल. आता भगवंत तुझा जर आपल्याला बघायचा असेल तर तो फक्त माऊलींच्या रथामागेच्या दिंड्यात, माऊलींच्या रथाच्या पुढे ज्या दिंड्यात त्याच्यामध्येच आपल्याला विठ्ठल भेटेल. नाही तर पंढरपुरात जाऊनही आता फायदा नाही. ज्यावेळी वारी पंढरपुरात जाईल त्यावेळी भगवंत तिथं असतात. आता ते फक्त वारकऱ्यांमध्येच दिसतात, आता ते फक्त भक्तांमध्येच दिसतात. नारदांना सांगितलं भगवंताने, नारदांना सांगितलं, नारदा माझे भक्त सगळे वारी करतात, तिथं त्यांचे पाय दुखतात, त्यांचं डोकं दुखतं, त्यांना कधी कधी शारीरिक व्याधी होतात आणि मी इथं पंढरपुरात राहून काय करू? मलाच लाज अनावर होईना आता. म्हणून भगवंत स्वतः त्या ठिकाणी कधी कधी जेव्हा वारकरी जेव्हा चालतात आणि जेव्हा त्यांचे पाय दुखतात, काही लोक असतात का जे त्यांचे पाय चेपून देतात, काही डॉक्टर असतात का जे त्यांची सेवा करत असतात. मग इथं वारीमध्ये जो कोण सेवा करतोय ना, कुठली का सेवा असं ना, अन्नदानाची सेवा असू द्या, त्या ठिकाणी डॉक्टरांची सेवा असू द्या, कधी कधी पाय चेपून देण्याची सेवा असू द्या, अन्नदानाची सेवा असू द्या, ज्या वेळी असं कोणी सेवा करत असतं ना त्यावेळी वारकऱ्याच्या मनामध्ये ज्यावेळी एखादा डॉक्टर त्या ठिकाणी येतो तो पांडुरंगाच्या रूपामध्ये असतो. वारकऱ्यांकरता ज्यावेळी एखादा माणूस त्यांचे पाय चेपून देतो तो विठ्ठलाच्या रूपामध्ये असतो वारकऱ्यांकरता. आणि म्हणून ज्या वेळी भक्तावरती काही प्रसंग येतो, ज्या वेळी भक्ताला काहीतरी व्याधी होतात, निश्चितपणे पांडुरंग परमात्मा त्यांच्याकरता धावत येत असतो. त्यांच्याकरता त्या ठिकाणी त्याचे सगळे एवढं मोठं वैकुंठ सोडून येण्याकरता त्याला कारण काय, पण तरी सुद्धा एकमेव भक्तांचा लढा ज्यावेळी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मनामध्ये असतो त्यावेळी पांडुरंग धावत त्या ठिकाणी येत असतो. आजच्या ओवीच्या माध्यमातून पाहायचं गेलं तर ओवीमध्ये सांगितले, ए रवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरंड मागे. समर्थांची कांता कधी म्हणजे एखाद्या समर्थ पुरुषाची पत्नी कधी दारोदारी अन्न मागण्याकरता फिरत नाही ना, तसे माझे भक्तही कधी त्या ठिकाणी संसाराची आस धरत नाहीत. कारण त्यांना माहिती सगळी संसाराची जबाबदारी त्या ठिकाणी भगवंतानं उचलली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, संसारी व्यक्तींना कधी कधी प्रश्न पडतो की बाबा आपण वारीला निघालो का माझं मागं कोण बघणार आहे, आपण वारीला गेलो की बाबा इथं माझा संसार कोण बघणार आहे, माझी मुलं बाळ कोण बघणार आहे. पण त्याला उत्तर दिलं ते स्वतः भगवंताने. चोखोबांची बहीण झाला शारंग धर, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला माझा पांडुरंग परमात्मा. सगळ्यांच्या माहितीतला प्रसंग आहे. चोखोबा वारीला गेले आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी गरोदर होती. पत्नीचे दिवस भरत आले होते आणि पत्नीने सांगितलं, ऐका तुम्ही तुमच्या बहिणीला माझ्यापाशी आणून ठेवा आणि मग तुम्ही वारीला जा. पण झालं असं, चोखोबा वारीला बहिणीला बोलवण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी दिंडी दिसली वारकऱ्यांची आणि चोखोबा त्या दिंडीमध्ये भगवंताचं नामस्मरण करत पंढरपुरात पोहोचले.
पंढरपुरात पोहोचले, पांडुरंगाला पाहिलं, भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतरनं आणि मग सगळं दर्शन वगैरे झालं, बाहेर आले आणि मग कळालं का बाबा आपण वारी करण्याकरता निघालो नव्हतो, आपण आपल्या बहिणीला बोलवण्याकरता निघालो होतो. पण माझ्या पांडुरंगाला माझी भक्तांची चिंता आहे. माझ्या पांडुरंगाला ते वारीला येतात ते तर त्यांचा संसार सांभाळणं हे पांडुरंगाचं कर्तव्य. त्याच्याकरता पांडुरंगानं चोखोबांच्या बहिणीचा अवतार घेतला, बहिणीचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी सगळी सेवा केली चोखोबांच्या पत्नीची. म्हणजे आपल्या भक्ताच्या पत्नीचं त्या ठिकाणी बाळंतपण करणारा एकमेव पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपण वारीला ज्या वेळी निघतो ना, मनामध्ये कुठलीही किंतु परंतु ठेवायची नाही. मी गेले मागं काय झालं, भगवंत आहे बघायला. आपल्याला काही त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नसते. फक्त आपल्या मनामध्ये समर्पक भाव त्या ठिकाणी असल्या की निश्चितपणे भगवंताला आपली दखल घ्यावी लागत असते. चोखोबांनी मनामध्ये आणलं नाही, दिंडी पाहिलं बरोबर चोखोबा पळत धावत गेले दिंडीमध्ये. चोखोबांनी विचार केला नाही माझी पत्नी आहे मागं, तिचं कोण पाहणार. कारण चोखोबांना विश्वास होता भगवंत निश्चितपणे त्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा येणार आहे आणि तो त्या ठिकाणी संपूर्ण माझा संसार त्या ठिकाणी सांभाळणार आहे. आणि म्हणून आज प्रवचनाच्या माध्यमातून काही समजेल नाही समजेल मला माहिती नाही, काही घरी घेऊन जाल नाही जाल मला माहिती नाही, पण एकच त्या ठिकाणी संपूर्ण आज महिला समाज या ठिकाणी सगळे माझ्या जवळची माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून सगळ्यांना महिलांना एकच सांगायचे, पहा आपला जन्म कुठं होतो, माहेरी होतो, पण आपण नांदण्याकरता कुठं जातो, सासरी जातो. मग जसं एखाद्या मुलीचा जन्म जरी माहेरी झाला आणि ती त्या ठिकाणी संसार करण्याकरता नांदण्याकरता जशी सासरी जाती, तसंच आपला जन्म जरी संसारात झाला ना तरी सुद्धा आपला परमार्थ आपल्या शेवट परमार्थामध्ये घडला पाहिजे. त्याच्याकरता वारी आहे, त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून एक तरी ओवी अनुभवावी, वारकऱ्याने एक तरी आयुष्यामध्ये नियम करावा, आपल्यासारख्या भक्ताने एक तरी आयुष्यामध्ये नियम करावा. कारण निश्चितपणे आपल्याकडून एक तरी ओवी निश्चितपणे एकदा वाचली गेली पाहिजे. पहा सगळे पंढरपूरच्या दिशेनं चाललेत, सगळे ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत त्या ठिकाणी चाललेत. आपण वारीत नसलो तरी सुद्धा आपण जिथं जिथं भगवंताचं नामस्मरण करतो तिथं तिथं भगवंत येत असतो. आणि म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांचे एकदा भजन घेऊ आणि प्रवचनाच्या शेवटाकडे पोहोचू. सगळ्यांनी हात वरती करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अनाथांची माय माझा ज्ञानोबाराया, हो साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, हो वैकुंठीचा राया माझा तुकोबाराया, हा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, हा एकनाथ नामदेव तुकाराम, हा एकनाथ नामदेव तुकाराम, हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम,
एकनाथ नामदेव तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. पहा, ओवीचा सरळ सरळ अर्थ आपण समजून घेतला की ज्यावेळी आपण भगवंताला शरण जातो त्यावेळी निश्चितपणे भगवंत आपली दखल घेत असतो. पण अट अशी आहे का आपल्याला समर्पक भाव ठेवता आला पाहिजे. पण अट अशी आहे का आपल्याला स्वार्थ सोडता आला पाहिजे. पण अट अशी आहे का आपल्याला एक चांगलं भक्त बनता आलं पाहिजे. तेव्हा भगवंत निश्चितपणे आपली सगळी सेवा करण्याकरता तिथं येत असतो. म्हणून का भक्ता नाही एकही चिंता, तयात ते समुधरता आधी मी सदा. 12व्या अध्यायात स्वतः भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताला कोणतीही चिंता नसते. कारण त्याला माहिती आहे की त्याची चिंता त्याला त्याच्या आयुष्याची चिंता करण्याची गरज नाहीये. कारण त्याला माहिती आहे निश्चितपणे त्याचा भगवंत त्या ठिकाणी सगळा सांभाळ करणार आहे. मी माझ्या मनाने सांगत नाही बाबा, जे लिहिलंय माऊलींनी ते सांगते. माऊलींनी हे सांगण्यापेक्षा हे माऊलींनी ते सांगितले का जे भगवंतांनी स्वतःच्या मुखातनं सांगितले. आणि म्हणून आता आपण नामस्मरण केलं, कोणाला घरची आठवण झाली का? आपल्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे ह्याची आठवण झाली का? नाही. माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय, माझ्या आयुष्यात हे चाललंय ते चाललंय, आपल्याला काही आठवलं का बाबा? नाही. मग असं आपण जर रोज केलं तर आपला किती उद्धार होईल, किती भगवंत आपल्या जवळ येईल. पण त्याच्याकरता आपलं चुकतं एवढंच का आपण भक्ती करतो पण फक्त आपण त्या ठिकाणी संसार सोडत नाही. संसार सोडायला तयार नसतो आपण. संसार सोडूही नका, पण संसारामध्ये राहूनही परमार्थ करता येत असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. कधी कधी पहा, वारीला वारकरी लोक जातात पण तिथे गेला का बरेच फोन करून घरी म्हणणार कसं चाललंय, काय चाललंय, हे झालं का, ते झालं का. मला तर कधी कधी वाटते त्यांना भीती असते का बाबा आम्ही गेलो आम्हाला विसरू नका. पण कधी कधी आपण जे घरी आहे ते आपण कसं म्हणतो, आज माऊलींचं रिंगण झालं असेल, आज किती लोकांनी जयघोष केला असेल, आज किती ज्ञानोबा तुकोबांचा मोठा जयघोष झाला पाहिजे. हे आपण घरी राहून आपल्याला चिंतन कशाचं होतं, वारीचं. आणि ते वारीत गेले का तरी पण त्यांना चिंतन कुठलं होतं, घरचं. म्हणून सांगते आपण घरी ना, ह्याचा अर्थ असं नाही का बाबा आपल्याला वारी घडणार नाही. न लगते सायाचं जावे वनंतर सुखी येतो घरा नारायण. तुकोबांनी काय लिहून ठेवलं मग हे त्याच्याकरताच लिहून ठेवलं. तुकोबा स्वतः म्हणतात असं नाही बाबा आपल्याला जावंच लागतं, जाणं भाग्याचं असतं, त्याला मी नाकारत नाही. पण नाही जाता आलं तर त्याच्यात काही गैर नाही, वावगं नाही. घरी राहून सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं ना, कोणत्या रूपात येईल आणि जाईल ह्याचा आपल्यालाही कळणार नाही. म्हणून त्याच्याकरता आपल्याला निश्चितपणे फक्त समर्पक भाव ठेवता आला पाहिजे. काय झालं नाही, एकदा दिवसातून फक्त माऊलींचं चिंतन घडलं पाहिजे, त्यांचं स्मरण घडलं पाहिजे. एवढं जरी झालं तरी निश्चितपणे भक्ताच्या आयुष्यामध्ये भगवत प्राप्ती घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला ते समजून घ्यायचंय का एकदा का संसार आपण सोडला, एकदा का संसाराची चिंता आपण सोडली. आज प्रवचनाला येण्यापूर्वी पण आतापर्यंत किती कीर्तन झाले म्हणजे हे सांगते की 4-5 कीर्तन झाले असतील आतापर्यंत फक्त, आणि प्रवचन आणि कीर्तन दोन्ही धरून. पण इतिहास असा आहे का ज्या वेळी कीर्तन प्रवचन असतं त्यावेळी पाऊस येत असतो. आणि आज पण तेच झालं. म्हणजे आपल्याला कधी कधी कळत नसतं का भगवंत काय करतोय, काय चाललंय आयुष्यामध्ये, काही आपल्याला त्याचं म्हणजे आपण फक्त स्वतःच्या संसारात इतकं व्यस्त होतं का आपल्याला कळत नाही भगवंत काय संकेत देत असतो. पण आज पण थोडा पाऊस आला आणि मग म्हणलं का बाबा हाय माऊली आपल्यासोबत, आपलं प्रवचन चांगलंच होणार, सगळे येतील, सगळं व्यवस्थित होईल. आणि तसं झालं का नाही मला माहिती नाही, पण मनात एक फक्त आशा आहे का बाबा सगळं चांगलं झालं. मला ना बाकी काही वाटत नाही. शेवटीला सगळं समोर आलं ना की भाव जो मला तुमच्या समोर ठेवायचा होता तो एकदा ठेवला ना का मला दुसरं टेन्शन राहत नाही. कीर्तनाच्या वेळी पण अभंग एकदा सुटला ना मग मला असं होतं बस बाबा मला हेच पाहिजे होतं. कारण इथं बसलं का तो करून घेणारा असतो, माऊली करून घेत असतात. पांडुरंग परमात्मा तो आपल्याकडून करून घेत असतो. पण ते मी म्हणलं ना संसाराची चिंता माणसाला शांत बसून देत नाही. मग त्याच्याकरता मला पण थोडी काळजी होती. पण आता सगळं तुम्हाला समजलं असेल अशी आशा व्यक्त करते. झालेली प्रवचन रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. जास्त वेळ घेत नाही. आपल्याकरता हे लोक त्या ठिकाणी थांबले होते, त्यांनी काम थांबवलं होतं.
ते जे लोक थांबले ते त्यांना मी प्रथम आभार व्यक्त करते. सगळे श्रोते सज्जन या ठिकाणी इतकं मन लावून सगळ्यांनी ऐकलं, एवढं मोठं छान नामस्मरण केलं, त्याच्याकरता सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. मायबोली चॅनल त्यांनाही मी माझे आभार व्यक्त करते. खरं तर त्यांच्यामुळं आमच्यासारख्यांना या ठिकाणी संधी मिळत असते. कधी कधी त्यांच्याकरता आपल्याला कधी कधी त्यांच्यामुळं आम्हाला कधी कधी संधी मिळत असते आणि ती संधी त्यांनी मला दिली, त्याच्याकरता त्यांचे मी आभार व्यक्त करते. माझ्या आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक होते. माझ्या आजीच्यामुळे एवढं सगळं आज माझं झाले, तिच्या चरणावरती सर्वप्रथम नतमस्तक होते. माझे आदरणीय गुरु हरिभक्तपारायण संगीताताई एनपुरे चोपडे, त्याचसोबत आमचे दादा, दोघांच्याही चरणावरती झालेली प्रवचनरूपी सेवा समर्पित करते. ते खरं तर आज इथं नाही आहेत, पण ज्यावेळी आपल्या मनामध्ये श्री गुरुचा भाव असतो ना, त्यावेळी आपल्याला कळतं का नसताना पण काही कधी कधी असं वाटतं का नसून सुद्धा लोक आपल्या सोबत असतात. आणि आज तसंच वाटलं. ताई येणार होत्या पण ते तुकोबांच्या पालखीत गेल्या आणि येण्याकरता उशीर झाल्यामुळं ताई आल्या नाही. पण श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, त्या ठिकाणी त्यांच्यासारखं गुरु आयुष्यामध्ये आलाय म्हणून खरं तर माझं सगळं आज इकडं मी येऊन तुमच्यासमोर बोलू शकते. म्हणून झालेली प्रवचनरूपी सेवा त्यांच्याही चरणावरती अर्पण करते, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावरती अर्पण करते. खरं तर काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य असेल किंवा आत्याचं पुण्य असेल का इतक्या शांततेत मला इथं प्रवचन सांगता येते आणि वारीनिमित्त प्रवचन सांगता येतोय. असा योग खरं तर भल्याभाल्यांच्या आयुष्यामध्ये येत नाही. त्याला येण्याकरता सायास लागतात, त्याला येण्याकरता त्या ठिकाणी तेवढं पुण्य असावं लागतं. ते पुण्य कुठून तरी माऊलीनं पदरात पाडलं आणि त्याच्यामुळे आज कुठंतरी हे वारीचं कीर्तन प्रवचन तुमच्यासमोर सांगता येते. म्हणून झालेली प्रवचनरूपी सेवा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते. शेवटी फक्त एकच सांगायचं आहे, पुरंदराच्या विठ्ठलामुळं आज पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी निर्विघ्न पार पडते. पुरंदरचा विठ्ठल म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या योगदानामुळे आज ही पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी व्यवस्थित चालली आहे, सुखरूप चालली आहे. म्हणून झालेली प्रवचनरूपी सेवा छत्रपती संभाजी महाराजांना स्मरून या ठिकाणी सगळ्यांच्या चरणी अर्पण करून, त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पसायदान घ्यायचं का? पसायदान घेऊ आणि मग अर्घ. थांबा एक मिनिट, थांबा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाथ साहेबांचा चांगले. फक्त पसायदान घेऊ आणि उठू. हा सोबतच सगळेच म्हणू पसायदान म्हणजे शेवट होईल सोबत म्हणू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात
वर्षत सकळ मंडळी विश्वनिष्ठांची मांडी आडी अनवर्थ भूमंडळी भेट तू त्याभूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाधी सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजतो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपुजिरिये विशेषी लोकिये दृष्टान विजय होवा भेजी येते म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे